श्री क्षेत्र प्रयाग दक्षिण काशी श्री गुरुदेव दत्तांच्या पदपर्शाने आणि वास्तवाने पावन झालेले श्री गुरुदेव दत्तांचे मंदिर, तसेच दक्षिण काशी, उत्तरेस अलाहाबाद येथील गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचे प्रयाग हे ठिकाण जसे पवित्र मानले जाते, तितकेच पंचगंगा नदीच्या 5 नद्या एकत्र आल्यानंतर प्रयाग हे ठिकाण पवित्र मानले जाते. यास दक्षिण प्रयाग म्हणून ओळखले जाते. या प्रयाग तीर्थाचे महात्म्य असे आहे की साक्षात श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांना प्रजा निर्माण करण्यास सांगितले. अध्याय क्रमांक 20. त्यानंतर ब्रह्मदेव हे ब्रह्मशैल म्हणजेच पन्हाळ्यावर आले. तेथे कठोर तपस्या केली. मग ब्रह्मदेवांनी एक अपूर्ण यज्ञ आरंभला. यज्ञाची सांगता आली असता अवभृत स्नान करावे असे देवांनी योजले, पण अवभृत स्नान करावे कोठे, कारण तेथे महानदीच नव्हती. मग त्या ठिकाणी कश्यप, कालव, वशिष्ठ, गार्य, विश्वामित्र या 5 महर्षींनी 5 नद्या महत् प्रयासाची प्रकट केल्या. त्यापैकी 4 नद्या प्रकट झाल्या. सरस्वती नदी गुप्त आहे, पंचगंगा येथून वाहते. त्या ठिकाणी सर्व पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत असे मानले जाते. तिथे साक्षात श्री गुरुदेव दत्त म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास करतात. या पंचगंगा नदीत सर्व देवी देवता यांचा अभूत वास असतो. सर्व दुःख संकटे नष्ट होतात. अभूत स्नान केले आणि तेथील सुख समाधानाने वास्तव करू लागले. तसेच रुद्रपद हे पद लिंग स्थापन केले. कार्तिक स्वामी मंदिरामध्ये पुण्य पर्वणी काळात दरवर्षी 14 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पंचगंगा संगम तीर्थात स्नान केल्याने महापापापासून नाश होतो. अक्षय पुण्य प्राप्त होते. धंदा व्यवसायात व्यापारात भरभराटी होते. सकल धन दौलत, लक्ष्मी, ऐशो ऐराम, ऐश्वर्य प्राप्ती होते. राजकर्त्यांचे मनोरथ पूर्ण होते. असा आशीर्वाद साक्षात करवीर निवासिनी महालक्ष्मीने श्री कार्तिक स्वामी कथा महात्म्यात दिला आहे. पुढेच आहे पंचगंगेच्या 5 नद्यांचा संगम. दक्षिण पंचगंगा, गुप्त सरस्वती, पश्चिम तुळशी, पुरातन खात्यातील भद्रा, भोगावती, कुंभी आणि कासारी नदी पूर्वेकडील अशा या 5 नद्यांचा संगम हीच आहे आपली दक्षिण काशी प्रयाग. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणंतर 5 नामे आहेत धोर. सांगेन ऐसा एक चिल्ले, शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक सहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा, ऐसी प्रख्यात पंचगंगा.